दादा माफ करा, चुकलं असेल, बोलण्याच्या नादात मीही काही वेगळं बोलून गेलो असेल, पण तुमचं हे म्हणणं की तिळगुळ ठाण्याला पाठवा, होय दादा, याच्यापुढे तुमच्याबद्दल वाईट बोलण्याचं काय कारणच नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेल्या शोक प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर अजितदादा हे महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा सगळ्यांच्या दृष्टीने एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. पण हा माणूस मनातनं अतिशय सेंटिमेंटल आणि इमोशनल होता. एकदा एका प्रकरणात, सहकारी बँकेच्या प्रकरणात त्यांना राजीनामा त्यांनी स्वतःहून ठरवलं, मी राजीनामा देतोय. मी बरोबर होतो, आम्ही दोघं राजीनामा द्यायला गेलो आणि राजीनामा देत असताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि त्यांनी माझा पकडलेला हात, ही गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. मला काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण त्यांच्यावर झालेल्या खोट्या नाट्या आरोपाने ते प्रचंड व्यथित असायचे. त्यांना प्रचंड वाईट वाटायचं. 2000 ते 2014 या काळामध्ये टीव्हीवर जाणारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जे काही प्रतिनिधी होते, त्याच्यातला एकमेव प्रतिनिधी मी होतो. त्याच्यामुळे दादोजी कोंडदेव प्रकरणात त्यांच्यावर झालेला आरोप, 70,000 कोटीवर त्यांच्यावर झालेला आरोप, एखादा शब्द तोंडातनं निघून गेला म्हणून झालेला आरोप, ह्या सगळ्याचा डिफेन्स करण्यासाठी मी टीव्हीवर जायचो. आणि त्याच्यानंतर ते डिफेन्स व्यवस्थित झालेत हे सांगण्यासाठी रात्री त्यांचा फोन यायचा. अध्यक्ष महोदय, सीएम को जाने का तडकाफडकी निर्णय घेणं हा त्यांचा म्हणजे त्यांचा डाव्या हाताचा खेळ होता. एकदा एका प्रकरणामध्ये टीव्हीवरती माझा आणि खडसे साहेबांचा वाद झाला आणि खडसे साहेब म्हणाले की इतका व्यस्त असलेला मंत्री एक फाईल 3 दिवसात सही करतो, हे कसं काय शक्य आहे? मी म्हटलं, खडसे साहेब काहीतरी चुकीचं बोलताय तुम्ही, 3 दिवसात सही केली? म्हटलं याचा अर्थ अजितदादांनी काय बघितलेलं दिसत नाही व्यवस्थित. म्हटलं जास्तीत जास्त 3 तास ती फाईल त्यांच्या टेम्पोरावर राहिली पाहिजे, 3 तासाच्या वरती फाईल राहूच शकत नाही. कुठलाही निर्णय घेताना ती पूर्ण फाईल वाचून, पण फाईलीचा ढिगारा अजितदादांकडे लागलाय असं कधी झालं नाही. माझी 2 रत्न उघडी असायची, त्याच्यामुळे मला खूप वेळा त्यांनी